हॅलो नमस्कार. हा आहे रोड ट्रिप डे 2 पार्ट 2. एकाच दिवशी दोन गोष्टी केल्या. पॅडलँड सकाळी पाहिलं आणि आता जातोय माउंट रशमोर बघण्यासाठी. मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर बघा, वर्थ वॉचिंग आहे. बॅडलँड्सच्या खडकाळ जमिनीवरती ट्रेकिंग करून अतिशय भूक लागली होती आणि सोने पे सुहागा जसं आम्हाला घरगुती जेवण मिळालं. तिथे बांगलादेशी रेस्टॉरंट होतं. मस्त, ना मसाले जास्त ना तेल जास्त, त्याच्यामध्ये फार साधं आणि छान जेवण होतं. आणि ते आटोपून आम्ही निघालो माउंट रशमोरला. इंडियन ॲक्च्युली ते घरगुती स्टाईलचं असतं ना, तसं जेवण होतं. आता निघालोय आम्ही माउंट रशमोरला. कधी कुठेतरी मूवीमध्ये किंवा कुठे मॅगझिनमध्ये वगैरे पाहिलं असेल तुम्ही, ते प्रेसिडेंट्सचे फेसेस माउंटेनवरती हे केलेले आहेत, कोरलेले. तर ते त्या प्लेसवरती जाणार आहे. माउंट रशमोर इन अ VR. ओके या. सकाळ सुरू झाली ती बॅडलँड्सच्या वृक्ष आणि भव्य लँडस्केपनी. जिकडे पाहावं तिकडे खडक, वाळवंट, वृक्ष जमीन आणि डोक्यावर सूर्य तळपतोय. पण जसं जसं माउंट रशमोर जवळ येत होतं, हवामान अचानक आपले रूप बदलायला लागलं. थंडी वाढायला लागली, आकाश काळं कुट्ट झालं आणि थोड्याच वेळात जोरात पाऊस सुरू झाला. बस, निसर्गाचा सगळा मूडच बदलला. आणि गंमत म्हणजे हे रस्ते अगदी शिमला, कुलू मनाली किंवा महाबळेश्वर सारखे याच्यासारखेच वाटायला लागले होते. गाडी चालवत असताना एखाद्या पॉइंटवर पावसाचे थेंब काचेवर पडायचे आणि अचानक एखादा धुक्याचा पट्टा समोर यायचा. क्षणभर काही दिसायचंच नाही आणि थंडी वाजायची. आणि अशा ठिकाणी वाटायचं की बस आता एखादी चहाची टपरी जर का असती ना, मग काय, हे महाबळेश्वरच. मग परत लक्षात यायचं, नाही नाही, ही अमेरिका आहे, कारण आपण जातोय माउंट रशमोरकडे. झाकाळून आलेलं आकाश, दोन्ही बाजूनी उंचच उंच डोंगर, मधून दिसणारं एखादं टुमदार कॉटेज. प्रवासच इतका सुंदर होता की वाटलं जेव्हा आपण मंजिल पे पहुंचेंगे तो और भी मजा आएगा. पण पुढे काय वाढून ठेवलंय याची खरंच कल्पना नव्हती आम्हाला. आणि अचानक गाडीतून चारही प्रेसिडेंटचे चेहरे दिसले. मग पार्किंगचं $10 तिकीट होतं, ते घेतलं आणि पुढे निघालो. सगळीकडे गरम गरम आहे असं वाटत होतं, पण इथे पाऊस पडतोय, थंड आहे, जॅकेट्स नाही आहेत, काहीच नाही आहेत. खरंच ॲडव्हेंचरस रोड ट्रिप सुरू आहे आमची. हे बरं, रुद्रनी माझं हे समरवाला जॅकेट घातलं आणि अथर्वनी पण. थंडी वाजते पोरांना, पाऊस पण पडतोय. बरं असो, थोडंसं आता या ठिकाणाबद्दल. या ठिकाणाचं नाव माउंट रशमोरच का पडलं? तर 1885 मध्ये न्यूयॉर्कमधील एक वकील त्यांच्या बिझनेससाठी या ठिकाणी आले होते, चार्ल्स ई रशमोर. आणि या डोंगराकडे त्यांचं लक्ष गेलं, कारण तो बऱ्यापैकी उठून दिसला त्यांना. आणि त्यांनी सहज विचारलं, याचं नाव काय? तर तिथल्या स्थानिक लोकांनी अगदी मजेमध्ये उत्तर दिलं की आता आजपासून याला माउंट रशमोरच म्हणू. आणि झालं, त्याचं नाव हळूहळू माउंट रशमोर असं म्हणूनच प्रचलित झालं. तर इथे नेमके कोणाकोणाचे चेहरे कोरलेले आहेत? तर जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडर रूझवेल्ट आणि अब्राहम लिंकन. तर फक्त हेच 4 चेहरे का? तर जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व केलं. त्यांनी देशाचा पाया घातला. थॉमस जेफरसन यांनी अमेरिकेचं स्वातंत्र्य जाहीरनामा लिहिला आणि देशाच्या पश्चिमेकडील विस्ताराचं स्वप्न पाहिलं. थिओडर रूझवेल्ट यांनी औद्योगिक विकास, राष्ट्रीय उद्यानाचं संरक्षण आणि जागतिक धोरणामध्ये नेतृत्व दिलं. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी मोठं पाऊल उचललं होतं. आणि हेच ते 4 चेहरे जे अमेरिकेचा जन्म, विकास, प्रगती आणि एकता या 4 टप्प्यांचं प्रतिनिधित्व करतात. इथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्याची उंची सुमारे 60 फूट आहे, म्हणजे 6 मजली इमारती एवढी. एका नाकाची लांबी सुमारे 20 फूट, तर डोळे सुमारे 11 फूट रुंद आहेत. पाऊस पडतोय आणि थंडगार पाऊस आहे. एकदा का तुम्ही इथे या माउंट रशमोर मेमोरियलवरती आलात
की हे प्रेसिडेंटचे चारही चेहरे जे मेन अट्रॅक्शन आहे ते तुम्हाला सगळीकडून दिसतात, अगदी क्लिअर व्यवस्थित दिसतात. पण खाली इथे आम्ही येतोय तिथे आहे एक थिएटर जिथे डॉक्युमेंटरी दाखवणार आहेत, म्युझियम आहे, बुक स्टोअर आहे आणि डॉक्युमेंटरीमध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे म्हणून आम्ही इथे आलो होतो. पण इथून विंडोमधूनच फार क्लिअर आणखीन एकदा ते चेहरे पाहिले. थंडी आणि पाऊस असल्यामुळे फार काही धाडसी प्रयत्न केला नाही की वॉक करून तिथपर्यंत जावा म्हणून. इथे ना काही शोज आहेत, मूवीज आहेत, तर ते बघणार आहेत आम्ही आता. तिथे काही अलाउड नसणार आहे कॅमेरा. बुक स्टोअर्स वगैरे आहेत इथे. नेक्स्ट शो आय थिंक एक 10 मिनिटामध्ये आहे, तो आता बघणार आहेत आम्ही. ती डॉक्युमेंटरी पाहिली आणि तिथून आम्ही आलो या गिफ्ट शॉपमध्ये. नेहमीप्रमाणेच फ्रिज मॅग्नेट्स, टी शर्ट्स, किचेन्स, मग्स अशा भरपूर वेगवेगळ्या खूप सुंदर सुंदर गोष्टी होत्या. आठवण म्हणून काहीतरी घ्यावं असं मला नेहमी वाटतं प्रत्येक ठिकाणावरून, म्हणून काही गोष्टी घेतल्या. टी शर्ट्स यावेळेला मेनली आम्ही घेतले सगळीकडे आणि काही फ्रिज मॅग्नेट्स आणि आय थिंक रुद्राने त्याच्या मित्रांसाठी काही पोस्ट कार्ड्स घेतले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इथं असलेल्या एका सुंदर कॅफेमध्ये. या कॅफेमधून पण छान ते चेहरे दिसत होते आणि इथं एवढ्या थंडीतही रुद्रनी आईस्क्रीम खाल्लं. या कॅफेमध्ये थोडा वेळ निवांत बसलो आणि नंतर रूमवरती आलो. रूम तर सुरू होने से पहले ही खत्म हो गई. छोटी रूम आहे पण बाकी ॲम्बियन्स वगैरे सगळं खूप छान आहे. स्विमिंग पूल आहे आणि बाहेर छान व्ह्यूज आहेत. म्हणजे आमच्या खिडकीतून काही व्ह्यू नाही आहे. काय दिसतंय तर दगडं दिसत आहेत फक्त, पण बाकी दुसरीकडे छान आहे व्ह्यू. तर आजचा हा दिवस असा संपला आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. उद्या आपण जाणार आहोत एका अतिशय अद्भुत आणि स्पिरिच्युअल व्हॅल्यू असलेल्या ठिकाणी. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात.